नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर सकाळी झोपेतच असताना प्रत्या आणि ओम्या आलो होतो तुमच्या भावाला घ्यायला. आपलं लेक्चर होतं दुपारी 1 वाजता. हे सकाळ सकाळी आले आणि तुमच्या भावाला घेऊन गेले. कॉलेजकडे गेलो तर तिकडे भेटला हेम्या भाई. मग आम्ही ओम्याला पण डोकं लावलं. मला घरी जायचं होतं त्याच्यामुळे ओम्या काय आला नाही आपल्या सोबत. ठीक आहे, मग आपण सोमदादांना घेतलं आणि मग आपण निघालो. तर काही जायचं दुसरीकडे होतं आणि आपण गेलो दुसरीकडे. आणि रस्त्यात प्लॅन चेंज केला आणि आम्ही गेलो सीता गुफेकडे. पण तिकडे गर्दी पाहून ना परत रिटर्न झालो, कारण की गर्दी खूप होती आणि आपल्याला लेक्चरला पण जायचं होतं. जे आपल्याकडे जास्त टाइम नव्हता. मग आम्ही गेलो काळाराम मंदिरला. दादांचं काय चालू होतं काय माहिती. पण गाईस, काळाराम मंदिरचा परिसर इतका भारी ना, इतकं भारी वाटतं ना तिकडे गेल्यावर. तर तुम्ही पंचवटीत आले तर एकदा नक्की भेट द्या, म्हणजे आपल्या प्रभू श्री रामांच्या दर्शनाला नक्की या. तर आम्ही दर्शनासाठी रांगेत उभं होतो. तर काळाराम मंदिर म्हणजे भगवान श्रीराम जेव्हा गुप्त वनवासात होते त्यांनी जे वास्तव केला त्याच ठिकाणी उभारले आहे असं मानलं जातं. 1882 मध्ये सरदार रंगराव ओडेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले. मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही गेलो आपल्या कपालेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी. कपालेश्वर मंदिर ते ठिकाण होते जिथे भगवान शिव रामकुंडात पवित्र स्नान करून पाप धुण्यासाठी तपश्चर्या केली. तर तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का, या मंदिरात नंदींची मूर्ती नाहीये. म्हणजे प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदींची मूर्ती असते. तर याच्या मागची कहाणी तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. सध्या श्रावण असल्यामुळे ना मंदिरात गर्दी पण खूप होती आणि बऱ्याच भाविकांचे अभिषेक पण चालू होते. मग आपल्या कपालेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन आपण मंदिराच्या बाहेर आलो. मग आपण गेलो दुतोंडी हनुमंतरायांच्या दर्शनासाठी. त्या श्रावण चालू असल्यामुळे खूप गर्दी होती. मग सोमदादांना ड्रॉप करून आपण कॉलेजला गेलो. रस्त्यात पाऊस पण लागला, खूप ओलं पण झालो मी. हे आपले प्रत्या आणि योगेश भाई आधीच येऊन बसले होते. प्रत्येक दादा म्हणजे गाडी चालवता का विमान चालवता त्यांनाच माहिती. मग आम्ही आलो लेक्चरला, सगळे लेक्चर वगैरे केले. मग आपण आपल्या गौरव भाईला टिफिन द्यायचा होता. गौरव दादा म्हणजे डायरेक्ट केमिकल डिपार्टमेंटचे टॉपर नाही का, दररोज भेटतं पण त्याला ब्लॉग मध्येच घेत नाही. म्हटलं एकदाच घेऊनच टाकू आता त्याला ब्लॉग मध्ये. ते पोरगले लाजत होतं. अचानक आपल्याला कळालं की आपल्याला टेस्ट पण द्यायची. मग आपण आलो कॉलेजच्या बाहेर, कुणीच जेवण केलेलं नव्हते त्याच्यामुळे थोडंसं नाश्ता पण करायचा होता. मग ह्याचे नखरे बघून आम्ही गेलो नाश्ता करायला. तर तिकडे कोण भेटलं माहितीये का, दर्शना म्हणजेच बर्थडे गर्ल. आज तिचा बर्थडे होता आणि त्यांचं तिथे सेलिब्रेशन चालू होतं. आपल्याला बोलवलं नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण ठीक आहे, सगळ्यांना ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं. सेलिब्रेशन वगैरे त्यांचं चालू होतं सगळ्यांचं. आपण पण थोडंसं काही गडबडीत होतो कारण की आपल्याला भूक पण खूप लागली होती आणि थोडा नाश्ता पण करायचा होता. मग त्या पोरांना बाय बाय वगैरे करून आपण तिकडून निघालो. तर काही रस्त्यात इतका पाऊस लागला ना, म्हणजे आज दिवसभर आम्ही नुसतं पावसातच भिजतोय. पावसात कसं तरी भिजत गाडी घेऊन गेलो रूम वरती. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत नमस्कार.